मंडळी, आज आपण बनवणार आहोत पापडीचा पुलाव। सगळी तयारी ऑलरेडी झालेली असल्यामुळे मी निश्चिंत आहे। हिवाळ्यामध्ये ना ह्या सगळ्या भाज्या मुबलक मिळतात, त्यामुळे पापडी पुलाव करायचं ठरवलंय, जो खरंच खूप डिलिशियस लागतो। गॅस ऑन करतो। तेल घ्यायचंय, थोडंसं जास्त लागतं, 2 ते 3 चमचे। मोहरी घ्यायची आहे 1 छोटा चमचा, जिरं घ्यायचंय 1 छोटा चमचा, कढीपत्त्याची 10 ते 12 पानं, मी इथे किसलेलं हळद घेतलंय, 3 मिरच्या आहेत मध्ये चिरलेल्या आहेत आणि त्याचे छोटे असे तुकडे करून घेतलेत। मी ह्याच्यामध्ये घेणार आहे ओला लसूण, ओल्या लसणाची पात, ओल्या लसणाची ही छोटी छोटी मुळं, मी इथे तमालपत्र घेतलेलं आहे, मी इथे लवंगा घेतलेल्या आहेत 4, दालचिनी आणि 2 लाल मिरच्या। छान आपली फोडणी मस्त आपण परतून घ्यायची आहे। परतून झाली की आपल्याला हिंग टाकायचा आहे 1/2 चमचा। बडीशोप आपल्याला जास्त कुटून नाही घ्यायची आहे, तर फक्त थोडीशी कुटून घ्यायची आहे, ती 1 मोठा चमचा बडीशोप। मिक्स करूया। मी इथे कांदा घेतलेला आहे, 1 मोठा कांदा होता, त्याला उभा चिरून घेतलेला आहे, तो आपण फोडणीला देऊया। गाजर घेतलंय, तेही उभं चिरून घेतलेलं आहे। मी इथे मटार घेतलेत फ्रेश। मी पापडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एका पापडीचे साधारण 3 तुकडे करायचे आहेत आणि आपल्याला याच्यामध्ये आता फोडणीला द्यायचे। आता मिक्स करूया चांगलं। हे सगळं छान परतून घ्यायचं। हे परतून घेतल्यावरती इथे आपण पुलाव मसाला घेतलेला आहे, तो आपल्याला 1 मोठा चमचा घालायचा आहे। त्यात जाईल चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे 1 छोटी वाटी, ती आपल्याला त्याच्यात सगळं घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, हे अर्ध लिंबू आहे, ते आपल्याला ह्याच्यावरती पिळून घ्यायचं आहे। छान ह्याला मिक्स देऊया। हे सगळं चांगलं मिक्स झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तांदूळ। मी इथे घेतलाय बासमती राईस। मी 1 तास हा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून ठेवला होता, स्वच्छ धुवून घ्यायचा पहिले आणि मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। हे चांगलं मिक्स करून घेऊया। गॅस मोठा करायचा आहे। सगळा जो मसाला आहे तो व्यवस्थित या भाताला लागला पाहिजे, त्यामुळे पहिल्यांदा पाणी न घालता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित राईस आपण परतून घेतलाय, सगळा मसाला लागलाय त्याला। गॅसची फ्लेम थोडा वेळ कमी करूया। एका बाजूला मी पाणी उकळवत ठेवलं होतं, त्याचे व्यवस्थित उकळलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। फक्त बुडेल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये, कारण आपल्याला हा मस्तपैकी मोकळा राईस करायचा आहे। आता एकदा फक्त त्याला मिक्स करूया। हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं की आपण झाकण ठेवूया आणि एक 10 ते 15 मिनिटात शिजवून घेऊया की आपला पुलाव तयार होईल। वाह, 10 मिनिटं झालेली होती। आपण मध्ये मध्ये फक्त ना एक लक्षात ठेवायचं की स्टर करत राहायचं, कारण हा पुलाव जो आहे तो व्यवस्थित असा मोकळा होणं गरजेचं आहे। आता तो व्यवस्थित झालेला आहे। गॅस बंद करूया। मस्त वाफाळलेला असा पापडीचा पुलाव तयार आहे। त्याचा फ्लेवर इतका छान आहे, मला तर खूपच आवडतो, कारण परफेक्ट त्या बडीशोपचा फ्लेवर लागतो। मंडळी, तुम्ही जेव्हा कराल ना तुम्हाला आवडेलच, पण मला कमेंट करून कळवायला विसरू नका। रुचकर मेजवानी हा आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया पुढच्या भागात।